कोणत्या ग्रहाभोवती कडी म्हणजेच मित्रांनो वलय आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मग असा कोणता ग्रह आहे ज्याला कडी म्हणजे वलय आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल शनी. क्लिअर झालं? आता यावरचे काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे आणि स्पष्टीकरणाच्या आधारावरती जर परीक्षेला प्रश्न आला तर तुम्हाला करेक्ट उत्तर देता येतो मित्रांनो. ओके. शनी हा सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. लक्षात ठेवा, शनी हा जो आहे हा सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. तो आकर्षक वलयांसाठी ओळखला जातो. ही वलये मुख्यत्वे बर्फाचे लहान खडक आणि धुळीचे कण यांनी बनलेली आहेत. शनीला किमान 146 चंद्र आहेत. यावरती प्रश्न जर परीक्षेला आले मित्रांनो तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक दुसरा आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे बघा. गीत गोविंद कोणी लिहिले? गीत गोविंद हे जे काव्य आहे मित्रांनो हे कोणी लिहिलं? तर आपल्या या प्रश्नाचा करेक्ट उत्तर असेल पर्याय बी जयदेव. ओके. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे की जयदेव हे 12व्या शतकातील संस्कृत कवी होते. गीत गोविंद हे त्यांचे प्रसिद्ध काव्य आहेत ज्यात भगवान कृष्ण आणि राधाराणी यांच्या प्रेमकथेचे वर्णन आहे. हे काव्य ओडिशा राज्यातील कवी जयदेव यांनी लिहिले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. आता याच्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा बघायचा आहे. प्रश्न असा आहे की राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणजेच NDA हे कोठे आहे? आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये पण बघणार आहोत. मित्रांनो बघा, राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी NDA हे पर्याय क्रमांक ए मध्ये उत्तर आहे. खडकवासला पुणे या ठिकाणी आहे. क्लिअर झालं? आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे की राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणजेच NDAचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे खडकवासला पुणे म्हणजेच महाराष्ट्र येथे स्थित आहे. डिसेंबर 1954 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. या अकॅडमीमध्ये भारतीय सशस्त्र दलांचे जसे की सेना, नौदल आणि वायुसेना भावी अधिकारी एकत्रितपणे प्रशिक्षण घेतात. देहरादूनमध्ये भारतीय सैन्य अकॅडमी म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी MIA हे आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक चौथा. प्रश्न असा आहे, पृथ्वीच्या सर्वात वरच्या थरात जसे की भूपृष्ठ, भूकवच कोणत्या घटकांचे प्रमाण अधिक आढळते? जे पृथ्वी आहे त्याच्या सर्वात वरच्या थरावरती कोणता घटक आढळतो असा प्रश्न केलेला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी ऑक्सिजन आणि सिलिकॉन. लक्षात ठेवा, ऑक्सिजन आणि सिलिकॉन हे पृथ्वीच्या सर्वात वरच्या थरावरती आढळते. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागात वजनाच्या दृष्टीने ऑक्सिजन सुमारे 46.6% प्रमाण सर्वाधिक असते. त्यानंतर सिलिकॉन म्हणजेच सुमारे 27.7% चा क्रमांक लागतो. दोन्ही घटक विविध खनिजांच्या स्वरूपात आढळतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. यांचा जो पर्सेंटेज आहे याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकते. क्लिअर झालं? ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न बघा काय दिलेला आहे. लोखंडाला गंज म्हणजे जंग लागणे हे कशाचे उदाहरण आहे? बघा, लोखंडाला गंज लागणे हे कशाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मग पर्याय क्रमांक डी ऑक्सीकरण, यालाच ऑक्सिडेशन म्हणतो आपण. लक्षात ठेवा. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे की लोखंडाला गंज लागणे म्हणजेच रस्टिंग ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोखंड ओलावा जसे की पाणी आणि हवेतील ऑक्सिजन यांच्याशी अभिक्रिया करते. या अभिक्रियेमुळे फोरिक ऑक्साईड गंज तयार होतो. ही प्रक्रिया ऑक्सीकरणाचे म्हणजेच ऑक्सिडेशनचं एक उदाहरण आहे. क्लिअर झालं? ऑक्सीकरण म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पूर्ण विश्लेषणामध्ये बघितलं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय डी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया. बघा, स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट
कृष्ण परमहंस यांच्या शिकवणीचा प्रसार करणे तसेच गरजू लोकांची सेवा, शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रदान करणे हे होते. या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी केली होती. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल मित्रांनो. क्लिअर आहे? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7वा महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारलेला हा प्रश्न आहे बघा. आता या ठिकाणी असा आहे प्रश्न की भारताचा पहिला बोलपट म्हणजेच बोलकी फिल्म कोणता होता? तर भारताचा जो पहिला बोलपट आहे ते मित्रांनो सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल. पर्याय सी आलम आरा हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट आपल्याला काय दिलेले आहे. तर बघा आलम आरा हा जो आहे हा चित्रपट 1931 मध्ये प्रदर्शित झालेला भारताचा पहिला बोलपट फिल्म आहे. यापूर्वी 1913 मध्ये प्रदर्शित झालेला राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला मूकपट फिल्म आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा, यामध्ये कन्फ्यूज व्हायचा नाही. पहिला बोलपट कोणता आहे तर आलम आरा. हे कधी रिलीज झालं मित्रांनो? प्रदर्शित झालं तर 1931 वर्षी. आता दुसरा आहे की मूकपट. भारताचा जो पहिला मूकपट चित्रपट आहे ते आहे मित्रांनो राजा हरिश्चंद्र. कधी प्रदर्शित झाला तर 1913. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. ओके, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 8वा बघायचा आपल्याला. जगातील सर्वात मोठे शहर क्षेत्रफळानुसार कोणते आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, IMP प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, न्यूयॉर्क, अमेरिका हे जगातील सर्वात मोठे शहर क्षेत्रफळानुसार आहे. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे बघा. क्षेत्रफळानुसार म्हणजे एरिया वाईज न्यूयॉर्क हे जे शहर आहे हे जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. अनेकदा लोकसंख्येनुसार म्हणजे पॉप्युलेशन वाईज जर विचार केला तर टोकियो जपानमध्ये, टोकियो या ठिकाणी किंवा शांघाय चीन यासारख्या शहरांचा उल्लेख होतो. परंतु मूळ प्रश्नातील जे संदर्भ आहे यावरून क्षेत्रफळानुसार न्यूयॉर्क हे शहरच योग्य आपल्याला या ठिकाणी उत्तर म्हणायचं आहे. हे या ठिकाणी क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठं शहर आहे. प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9वा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय डी, जामा मस्जिद ही आहे दिल्लीमध्ये. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, भारतातील सर्वात मोठी मस्जिद दिल्लीची जामा मस्जिद आहे, ज्याचे पूर्ण नाव लक्षात ठेवा, त्याचे नाव पण विचारले जाऊ शकतात. मस्जिद-ए-जहान नुमा आहे. मुघल सम्राट शहाजहान यांनी 1650 ते 1656 या दरम्यान ही मस्जिद बांधली होती. क्लिअर झालं? लक्षात ठेवा, यावरती प्रश्न परीक्षेला आलं तर करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे मित्रांनो. याच्यानंतर हा सोपा प्रश्न विचारला होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? सर्वांना माहिती आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी, 7वा. क्लिअर आहे? आता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त भारताचा क्रमांक माहिती आहे 7वा. हे सर्वात मोठा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे हे सर्वांना माहिती आहे. परंतु मित्रांनो त्याचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते पण माहीत असणं गरजेचं आहे. तर एकूण क्षेत्रफळ आहे 32.87 लाख चौरस किलोमीटर एवढा आहे. आणि सुरुवातीचे 6 देश आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर ते कोणते आहे? पहिला देश आहे रशिया, दुसरा कॅनडा, तिसरा चायना म्हणजे चीन, चौथा आहे अमेरिका, 5वा आहे ब्राझील, 6वा आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि 7वा आहे आपलं भारत. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे या ठिकाणी पहिले 6 देश आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 11वा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न बघा काय दिलेला आहे. भारताची पहिली अणुचाचणी म्हणजे परमाणु परीक्षण हे कधी झाली होती? कधी झाले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय ए, 1974 मध्ये पोखरण राजस्थान या ठिकाणी अणुचाचणी म्हणजे परमाणुची परीक्षण भारताची सर्वात पहिले झाली होती. ओके, आता तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी विश्लेषणामध्ये क्लिअर करायचं आहे. बघा, भारताची पहिली शांततापूर्व अणुचाचणी 18 मे 1974 रोजी, लक्षात ठेवा 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे झाली. या मोहिमेला स्माइलिंग बुद्धा नाव लक्षात ठेवा. ही जी मोहीम झाली या मोहिमेचं नाव होतं स्माइलिंग बुद्धा असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. यानंतर 1998 मध्ये दुसरी अणुचाचणी झाली, ती पोखरण 2 या नावाने त्या चाचणीला ओळखले जाते. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 12वा बघा. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजे निर्माता कोणाला म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर पण सर्वांना माहिती आहे. पर्याय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं माहिती आहे मित्रांनो, पण यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ते कोणते आहे बघा. विश्लेषणामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. यालाच ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणू शकतो आपण. आणि म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजे फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे मानले जाते. हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13वा. प्रश्न असा आहे की संयुक्त राष्ट्राची म्हणजेच युएनची स्थापना कधी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय सी. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची म्हणजे युएनची स्थापना झाली होती. आता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे. बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य टिकून ठेवण्यासाठी 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रांची म्हणजे युनायटेड नेशन युएनची स्थापना झाली. याच दिवशी संयुक्त राष्ट्र अधिकारपत्र म्हणजे युएन चार्टर हे लागू झाले होते. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला यावरती प्रश्न येऊ शकते. ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 14वा बघा काय आहे. भारतात नियोजन आयोगाची म्हणजे योजना आयोगाची स्थापना कधी झाली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी. 1950 मध्ये. आता काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा, भारतात नियोजन आयोगाची म्हणजे प्लॅनिंग कमिशन्स याची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली व त्याचे पहिले अध्यक्ष, लक्षात ठेवा, पहिले अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. याचा मुख्य उद्देश होता मित्रांनो पंचवार्षिक योजनाद्वारे देशाचा विकास करणे हा होता. 2014 मध्ये या आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. बघा, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 15वा. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. ओके. आता याच्यानंतर 15वा प्रश्न बघा. ओझोन थराच्या संरक्षणासाठी कोणता आंतरराष्ट्रीय करार झाला होता? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ओके. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा जो आहे हा ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थाचे उदाहरणार्थ CFC उत्पादक आणि वापर कमी करण्यासाठी 1987 मध्ये झालेला एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय करार आहे. याशिवाय व्हिएना कन्व्हेन्शन देखील ओझोन थराच्या संरक्षणाच्या संबंधित आहेत. ओके. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा म्हणजे IMP प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा. नाटोचे म्हणजेच NATO याचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी. ब्रुसेल्स, बेल्जियम. ओके. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे. आपल्याला नाटोचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, नाटोचा फुल फॉर्म आहे की नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा जो आहे हा आंतर सरकारी लष्कर संघटनेची स्थापना जी आहे 1949 मध्ये झाली. त्याचे मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम येथे. नाटो सामूहिक संरक्षणाच्या म्हणजे कलेक्टिव्ह डिफेन्स या तत्वावरती कार्य करत असते. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवायचा आपल्याला. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 17वा IMP प्रश्न आहे बघा मित्रांनो. सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असायला पाहिजे. बृहस्पती म्हणजेच गुरु हे सर्वात मोठा सौर मंडळातील ग्रह आहे. ठीक आहे. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा, बृहस्पती म्हणजे जुपिटर याला लक्षात ठेवा. हा जो आहे सौरमालेतील 5वा आणि सर्वात मोठा ग्रह आहे, जो मुख्यत्वे हायड्रोजन आणि हेलियम यासारख्या वायूंचा बनलेला असल्याने त्याचा वायूचा जो आहे महाकाय ग्रह म्हणजे या ठिकाणी या नावाने ओळखले जाते. महाकाय ग्रह या नावाने सुद्धा ओळखले जाते. मित्रांनो, सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. हा सूर्यापासून 5वा ग्रह आहे आणि इतर ग्रहांच्या एकत्रित आकारांपेक्षा दुप्पट मोठा आहे. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा वहीमध्ये नोट करून ठेवलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की इंटरनेटचा जनक
म्हणजेच फादर ऑफ द इंटरनेट कोणाला म्हटलं जाते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी, विंटन सर्फ. ओके, यांना इंटरनेटचा जनक असे म्हटले जाते. आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा, विंटन सर्फ यांना सामान्यतः इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी TCP किंवा IP प्रोटोकॉल विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हे प्रोटोकॉल इंटरनेटच्या कार्याचा आधार आहेत. हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19 बघा. भारताचा पहिला उपग्रह म्हणजे सॅटेलाइट कोणता होता? भारताचा जो पहिला उपग्रह आहे, हा उपग्रह होता मित्रांनो पर्याय सी, आर्यभट्ट. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा, आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह होता. याचे डिझाईन जे आहे भारतातच करण्यात आली होती आणि तो 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनमधून प्रक्षेपित करण्यात आला. याला प्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आले होते. ओके, महत्त्वाचे प्रश्न होते.